नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर्स या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 जुलै रोजी झालेल्या काही घडामोडींबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गर्शिनिया कुसुमाई काय आहे? तर मित्रांनो, हे एक झाड आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे अनंत टेक्नॉलॉजी. अनंत टेक्नॉलॉजी हे भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा अनंत टेक्नॉलॉजी सुरू करणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडांची नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचा आन्सर आहे आसाम. त्यानंतर पुढचा प्रश्न, अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय हे हैदराबाद येथे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड कधी सुरू होण्याची शक्यता आहे? तर मित्रांनो, हे 2028 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, किती वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाने अर्जेंटिना देशाला भेट दिली आहे? तर मित्रांनो, तब्बल 57 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाने अर्जेंटिना देशाला भेट दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला ब्युनस आयर्स शहराची सिंबॉलिक की देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे नरेंद्र मोदी. त्यानंतर पुढचा प्रश्न, जेनिफर सायमन्स यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे सुरिनाम. सुरिनाम या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी जेनिफर सायमन्स यांची निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान यांनी 57 वर्षानंतर प्रथम कोणत्या देशाला दौरा केला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचा आन्सर आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना या देशाला भारताचे पंतप्रधान यांनी तब्बल 57 वर्षानंतर प्रथम भेट दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे जेनिफर सायमन्स. जेनिफर सायमन्स यांची सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑपरेशन मेड मॅक्स कोणी सुरू केले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे एनसीबी. एनसीबीने ऑपरेशन मेड मॅक्स सुरू केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर मित्रांनो, जन सुरक्षा संतुष्टी अभियान हे गुजरात या राज्याने सुरू केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, गुजरातमध्ये जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत जन सुरक्षा संतुष्टी अभियान हे गुजरात या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, फाईड वुमन्स वर्ल्ड कप 2025 आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, जॉर्जिया येथे फाईड वुमन्स वर्ल्ड कप 2025 आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, फाईड वुमन्स वर्ल्ड कप 2025 जॉर्जियामध्ये कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 5 जुलै ते 29 जुलै या कालावधीत फाईड वुमन्स वर्ल्ड कप चे जॉर्जियामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक पहिल्या क्रमांकाचा तेलसंपन्न देश कोणता आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे व्हेनेझुएला. व्हेनेझुएला हे जागतिक पहिल्या क्रमांकाचे तेलसंपन्न देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ICCचे नवे CEO कोण बनले आहे? तर मित्रांनो, संजोग गुप्ता हे ICCचे नवे CEO बनलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, PDS अंतर्गत कोणत्या राज्याने घरोघरी जाऊन सामान पोहोचवणे सुरू केले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे तामिळनाडू. PDS अंतर्गत तामिळनाडू या राज्याने घरोघरी जाऊन सामान पोहोचवणे सुरू केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न,
संजोग गुप्ता ICCचे कितवे CEO बनलेले आहे? तर मित्रांनो ते 7वे CEO बनलेले आहे संजोग गुप्ता ICCचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, इयान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा कितवा फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे दुसरा. इयान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, AFC महिला आशिया चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या ठिकाणी AFC महिला आशियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, इयान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा कोणत्या देशाचा दुसरा फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकाबद्दल आपण माहिती 7 जुलैच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, तर ते नक्कीच पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न, संजोग गुप्ता ICCचे कितवे भारतीय CEO बनलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे दुसरे. संजोग गुप्ता ICCचे दुसरे भारतीय CEO बनलेले आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे राजस्थान. राजस्थान या राज्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू केलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.